आज मी तुम्हाला झटपट अशी भजी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी वाडगं घेतलेलं आहे, 250 ग्रॅम कांदा घेतलेला आहे, उभा एकदम पातळ कापून घ्यायचा अशा पद्धतीमध्ये। खालीच मोकळा करून घेतला तरी पण चालू शकते। मधला जो कणा असतो ना तो काढला की नाही की एकदम मोकळा होतो। आता हा मोकळा करून घ्यायचा, लगेच मोकळा होतो बघा। मस्त बघा असा मोकळा करून घेतलेला आहे। त्याच्यामध्ये 1 वाटी बेसन पीठ, छोटा 1.5 चमचा तांदळाचं पीठ, थोडीशी हिंग पावडर, एकच तिखटवाली मिरची, थोडीशी हळद, थोडीशी लाल मिरची पावडर, चवीप्रमाणे टाकायचं मीठ, थोडीशी कोथिंबीर। पाण्याचा वापर जरा सुद्धा आपल्याला करायचा नाहीये। हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं। मस्त बघा कालवून घेतलेलं आहे। कांदा काय करतो, पाणी सोडतो। चांगलं मळून घ्यायचं असं। जेवढं तुम्ही कालवाल का नाही तेवढं बघा हे पाणी सोडतो, मग असं आपल्याला पीठ होतं घट्ट एकदम, आणि एकदम भजी आपले कुरकुरीत होतात। त्यासाठी कांदा एकदम पातळ कापायचा। मधला जो कन्नाट असतो ना तो काढून टाकायचा कापून, म्हणजे मोकळा कांदा होतो। आणि जास्त वेळ ठेवायचा नाही की मीठ लावून जास्त वेळ ठेवलं की नाही की बी भजी कुरकुरीत होत नाहीत। तर बनवायला घेऊया। तेल गरम करत ठेवलेलं आहे। तेल लई कडक उकळत असं बी नाही ठेवायचं। गरम गॅस मिडियम आहे। तेल गरम झालेलं आहे, सोडून घ्यायचे। बघा अशा पद्धतीमध्ये खूप भजी मी वेगवेगळ्या पद्धतीने टाकलेले आहेत। खेकडा भजी म्हणू शकता, कांदे भजी म्हणू शकता। ह्याच्यामध्ये तुम्हाला हवं असलं तर थोडंसं ओवा बी टाकू शकता। बघा अशा पद्धतीने असे सुद्धा आपण असं सगळं इसकुटून सुद्धा टाकू शकतो। आता हे तव्यामध्ये छोटे छोटे मी केलेले आहेत। आता हे आज बेंदूर आहे, पोळ्या बनवल्यात त्याच्यावर खायसाठी मी ही कांदे भजी बनवलेले आहेत। तुम्ही पोळ्या बनवल्यात का? बेंदुराचा सण आहे आपला आज पहिला, तर त्यासाठी ह्या पोळ्याबरोबर बनवलेले आहेत। आजचीच रेसिपी आहे हे, आणि आजच अपलोड करत आहे मी। कमेंट करून सांगा तुम्ही आज पोळ्या बनवल्यात का दुसरं काय गोड बनवलेलं आहे। आणि ही रेसिपी कशी वाटली ही पण मला आज कमेंट करून सांगा। तर आपण एवढेच फ्राय करून घेऊया, पलटी करून घेऊया। हे पहिले सोडलेले बघा मध्ये एकदम लाल होतात, आणि हे बाजूचे नुसते मीठ घालून सुद्धा छान होतात। तर कांदा बिंदा पण घालायची गरज नाही, पीठ मीठ टाकायचं नुसतं। तशी पण बनवली जातात सोप्या पद्धतीत, घाई गडबडीत आपण तशी पण बनवू शकतो। वाटलं तर थोडीशी लाल मिरची पावडर जरी टाकली तरी चालू शकते। निवदासाठी नुसते तशी पण बनवली जातात। आणि जर आपल्याला अशी बनवायची तर अशी पण, आपल्या चॅनलवर तर खूप वेगवेगळ्या पद्धतीनं मी हमेशा थोडे बदल करून अपलोड करत असते। आता हे पण राहिलेलं आपलं पलटी करून घेतलेले आहेत, फ्राय करून घेते। मस्त गोल्डन कलर आलेला आहे, काढून घेते आता हे। असे थोडेसे नितळायचे, काढायचे असे राहिलेले सुद्धा थोडेसे, कारण एकदम मी जास्त टाकले होते। सोडा बिडा काही वापरलं नाही, थोडासा ओवा टाकायचा तर ओवा पण टाकू शकता। कारण कुणाला जर बेसन पीठ बाधत असेल तर थोडंसं ओवा टाकावा त्याच्यामध्ये। तर राहिलेली मी अशा पद्धतीत करून घेते। रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।